मला असं वाटतं की सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचा भंग आहे, महानगरपालिकेचं नुकसान आहे। जर मला कमी रकमेमध्ये काम करायची इच्छा असेल तर तुम्ही सांगताय तुम्ही भरायचं नाही, असं टेंडर कधीही महानगरपालिका फ्लोट करू शकत नाही। की जे मागचे वर्ष 2 वर्ष 3 वर्ष काम करतायत त्यांनीच फक्त निविदा भरायच्या, नवीन माणसांनी किंवा पूर्वी काम केलेल्या माणसांनी निविदा भरायचा नाही। हा ह्या टेंडरमधला सगळ्यात मोठा घोळ आहे। कामगार बोगस दाखवून त्यांचे पगार उचलतात, म्हणजे 30% म्हणजे या 5000 मधले 30 जर बघितले तर 1500 लोकांचा रोजचा पगार हा कंत्राटदार आणि अधिकारी मिळून घेणार। पुणे स्वच्छ होणं आणि हे टेंडर ह्याचा काही संबंध नाही आहे, पैसे कमवण्याचं हे टेंडर आहे। त्यामुळे ह्याच्यामुळे पुणे स्वच्छ होईल ह्याच्यावरती माझा विश्वास नाही। पुण्याच्या कचऱ्यामध्ये सोनं दडलंय असं म्हटलं जातं, मग ते कचरा प्रक्रिया प्रकल्प असोत शेकडो कोटी रुपयांचे, की कचरा उचलण्यासाठीचं झाडण्यासाठीचं कंत्राट असो। कचरा झाडण्यासाठीच्या कंत्राटामध्ये 10 कोटी रुपयांचा घोटाळा किंवा 10 कोटी रुपयांचा खर्च अधिक वाढवण्यात आल्याचा आरोप पुण्यातील या लोकप्रतिनिधींनी केला आहे। पुणे महापालिकेचे आयुक्त आहेत राजेंद्र भोसले आणि पुणे महापालिकेच्या 14 क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत कचऱ्याचं जे झाडकाम केलं जातं त्यासाठी जी कंत्राटं निघतात, तर मागील वर्षी ज्या रकमेचं कंत्राट होतं त्यापेक्षा 10 कोटी रुपये अधिकचं कंत्राट यावेळी काढण्यात आलं आहे। खरंच असं काही झालं आहे का? झालं असेल तर नक्की प्रकार काय आहे? आपल्यासोबत सुहास कुलकर्णी आहेत, उज्ज्वल केसकर आहेत आणि प्रशांत बदे आहेत। वेगवेगळ्या पक्षांचे हे लोकप्रतिनिधी आहेत आणि पुण्यातल्या प्रश्नांबाबत सजग आहेत। नक्की काय प्रकार घडलाय तुम्ही सांगा, तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत? मुळामध्ये मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षापासून जे झाडकामाचं टेंडर निघतं ते टेंडर आणि ह्या वर्षीचं निघालेलं टेंडर ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे। तो ज्यावेळेला आम्हाला टेंडर फ्लोट झालं त्याच्यानंतर लक्षात आलं। किती होतं मागच्या वेळेचं टेंडर? रक्कम जी आहे ती 10 कोटींनी जास्त आहे। मुळामध्ये मुद्दा आहे की शर्ती आणि अर्थी ज्या असतात, कोणत्याही अटी असतात की टेंडरमध्ये काय असलं पाहिजे काय नाही, ते ज्या वेळेला टेंडर फ्लोट झालं त्या दिवशीच लोकांना समजलं। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की त्याच्यात कुणी भाग घ्यायचा हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्ट शब्दात। त्याच्यात पहिली अट अशी आहे की मागच्या 6 महिने तुम्हाला जे महानगरपालिकेकडे तुम्ही चलनं दिली आणि पैसे उचलले त्याची चलनं आणि संबंधित कागदपत्र ज्यांच्याकडे असतील त्यांनी ती दाखल करेल, त्यांनाच फक्त हे टेंडर भरता येईल। म्हणजे उद्या एखादा ठेकेदार किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर 2 वर्षापूर्वी महानगरपालिकेत 3-4 वर्ष काम करतोय, पण मागच्या वेळेला त्याला टेंडर मिळालं नाही, पण त्याला आता जर टेंडर भरायचं असेल तर त्याला टेंडर भरता येणार नाही। मग टेंडर कोणाला भरता येईल? हे जे 14 वॉर्ड ऑफिसेस आहेत, ह्या 14 वॉर्ड ऑफिसेसला आत्ता 14 ठेकेदार होते, त्यांना टेंडर भरता येईल अशा पद्धतीचं पहिलं प्राथमिक हे केलं त्यांनी। त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या स्क्वेअर मीटरच्या ज्या अटी घातल्या त्याच्यामध्ये आणि अन्य काही कारणांमुळे ह्या 14 मधले 7 ठेकेदार हे अपात्र ठरवले आणि फक्त 7 ठेकेदार जे आहेत त्यांना त्यांनी पात्र ठरवलं। आणि या 7च ठेकेदारांनी फक्त निविदा भरायचं की जे मागचे वर्ष 2 वर्ष 3 वर्ष काम करतायत त्यांनीच फक्त निविदा भरायच्या, नवीन माणसांनी किंवा पूर्वी काम केलेल्या माणसांनी निविदा भरायचा नाही। हा ह्या टेंडरमधला सगळ्यात मोठा घोळ आहे। म्हणजे रिंग करणं ज्याला म्हणतात, तर ते प्रकार घडला। 100% रिंग अधिकाऱ्यांच्या मदतीने घडतीये आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार मागच्या ठेकेदाराने टेंडर भरायचा असेल नाही असेल हा आमचा कन्सर्नचा विषय नाही आहे। महत्त्वाचा आणि याच्यावर क्रिमिनल केस दाखल होऊ शकते अशी अट याच्यामध्ये घातली आहे की तुम्ही टेंडर बिलो रकमेचं भरायचं नाही। मला तर असं वाटतं की हे जगातलं पहिलं टेंडर असेल की ज्याच्यामध्ये अट लिहिली आहे की जर तुम्ही 5 कोटीचं टेंडर असेल तर तुम्ही 4,99,00,000 लिहू शकत नाही, तुम्ही ॲट पार म्हणजे कंपल्सरी 5 अथवा याच्यामध्ये अटी आहेत। नाही, रक्कम एकंदर 147 कोटीचं टेंडर आहे। 147 म्हणजे 147 कोटीचंच टेंडर किंवा अबव बिलो भरायचं नाही, असा कुठला प्रकार आहे? सेंट्रल व्हिजिलन्स
कमिशनच्या ज्या गाईडलाईन्स आहेत एक हा खूप महत्त्वाचा विषय. ठेकेदाराने मेमोरंडम मधील दिलेल्या युनिटप्रमाणे दर देणे आवश्यक आहे. त्यात बदल करता कामा नये. टेंडर दिल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जाणार नाही व दिलेल्या दरानेच टेंडरची रक्कम काढली जाईल. युनिट बदलून दर दिल्याने त्याचा विचार केला जाणार नाही. हेच तुम्हाला म्हणायचं आहे? हेच म्हणायचं. हे नाही मला म्हणायचं. मला जे म्हणायचं आहे ते असं आहे की ॲट पार टेंडर भरा अशी अट घातली त्यांनी. या गाईडलाईन्स आहेत. टेंडर भरतानाची जी मी एक कागद तुम्हाला पाठवला आहे, तो कागद आहे की टेंडर ॲट पार भरा. ॲट पार म्हणजे 5 कोटीचा 5 कोटी, 158 कोटीचं हे टेंडर आहे. 158 कोटीचंच भरायचं किंवा अबाऊ भरायचं, बिलो भरायचं नाही. मला असं वाटतं की सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या ज्या गाईडलाईन्स आहे त्याचा भंग आहे. महानगरपालिकेचं नुकसान आहे. जर मला कमी रकमेमध्ये काम करायची इच्छा असेल तर तुम्ही सांगताय तुम्ही भरायचं नाही, असं टेंडर कधीही महानगरपालिका फ्लोट करू शकत नाही. प्रशांत बदे आपल्यासोबत आहेत. याची पालिकेमध्ये जबाबदारी कोणावरती आहे आणि कोण? ही जबाबदारी घनकचरावाल्यांची. घनकचरा विभाग आहे आपल्याकडे, त्यांची जबाबदारी. त्यांनी हे टेंडर फ्लोट करताना किंवा टेंडर मागवताना, निविदा मागवताना पारदर्शी काम केलं पाहिजे होतं. तशा पद्धतीने काम झालं नाही. हे संपूर्ण रिंग आहे आणि ह्याच्यात पुणेकर नागरिकांचं नुकसान होणार आहे. त्यांच्या खिशातनं पैसे काढता येते अक्षरशः. कारण टॅक्समध्ये आपण पैसे भरतो ना झाडण कामाचे प्रत्येकजण, त्याच्या प्रत्येकाच्या खिशातनं पैसे काढायचं काम चालू आहे. 10 कोटी रुपये जास्त मागच्या वर्षीपेक्षा टेंडर भरले. लोक तेवढीच काम करणार आहे, तेवढंच क्षेत्रफळ झाडण्याकरता आहे. मागच्या वेळी 147 कोटी रुपये, यावेळी 54 कोटी, 158 कोटी रुपये, म्हणजे 11 कोटी रुपयांनी अधिकचं हे टेंडर जे आहे ते झाड कामासाठी बिलो आलं होतं. काही जण बिलो आले होते. यावेळेला त्यांनी सांगितलं बिलो यायचंच नाही तुम्ही. आता यामध्ये फरक काय झालाय? म्हणजे एक कर्मचारी असेल तर त्याच्यावरती अमुक एका ठिकाणची कचरा झाडण्याची जबाबदारी आहे, तर त्यासाठी त्याला एक ठराविक रक्कम जी आहे ती दिली जाते. तर याच्या आधी किती दिली जायची? आता याच्यामध्ये पुढे काही बदल झालाय का? राज्य शासनाचा जे कामगार आयुक्त आहेत त्यांच्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी दरवर्षी म्हणण्यापेक्षा दर 6 महिन्यांनी या ठिकाणी कामगारांना किती वेतन द्यावं ह्याचे जाहीर केलं जातं. त्याप्रमाणे महानगरपालिका ज्यावेळेला हे एस्टिमेट करते त्यावेळेला आत्ताचा जो रेट आहे राज्य शासनाच्या कामगार ह्याने केलेला, त्या रेटप्रमाणे आपलं एस्टिमेट केलं जातं. परंतु त्या ठिकाणी ह्या वेळेला त्या रेटचा विचारच केलेला नाही. आणि तो चौरस मीटर किती जागा लागते, किती जागेवरती तो झाडणार, त्या चौरस मीटरला त्यांनी रेट ठरवला. मग त्याच्यामध्ये गावठाणातले जे औंध वॉर्ड ऑफिस असेल किंवा घोले रोड असेल, कसबा पेठ असेल, भवानी पेठ असेल, ही दाट वस्तीच्या भागामध्ये कमी रेट आणि हद्द जास्त. तर उपनगरामध्ये जी नवीन वॉर्ड ऑफिस झालेली आहे त्याच्यामध्ये हद्द 4-5 पट आणि त्या ठिकाणी मात्र रेट आणखीन 4 पट वाढीव रेट, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. त्यामुळे एकसारखा रेट कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही. ॲक्च्युअली कामगारांचा जो रेट आहे आत्ताचा तो 869 रुपये 35 पैसे हा रेट आहे. आपल्याला जर 5000 कामगार पाहिजे असतील तर 5000 गुणिले 839 प्रमाणे जे काय रक्कम होईल ती करायला पाहिजे. त्याप्रमाणे यांनी केलेली नाही आणि त्यामुळे ती 10 कोटी रुपये रक्कम जास्त चौरस मीटर प्रमाणे केली. जो बदल केलाय म्हणजे पैसे देण्यासाठीचा जो आहे तर तो याला कारणीभूत आहे 100%. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी जर एखाद्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये 50 कामगार पाहिजे असतील तर 50 जणांच्या पेक्षा आणखीन एक 15% म्हणजे 65 लोकांची सर्टिफिकेट, कामगार कल्याण वगैरे हे सगळं घ्यायला पाहिजे होतं. यांनी काय केलं की यांनी टेंडरच्या रकमेवर, माणसांवर नाही, टेंडरच्या रकमेवर मग 200ची तुम्ही आम्हाला पूर्तता करा, 250ची पूर्तता करा त्या सगळ्या कागदपत्रांची. त्याच्यामध्ये माणसं बसूच शकत नाहीत. अशा पद्धतीने 6-7 लोक डोळ्यासमोर ठेवून हे टेंडर आखलं गेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमुख यांच्याशी आम्ही बोललो, कामगार कल्याण अधिकारी त्यांच्याशी बोललो. त्यांना म्हटलं अहो तुम्ही अशा पद्धतीने कशी मान्यता दिली? ते म्हणले हा आग्रह आमचा नव्हता, तर हा आग्रह घनकचरा व्यवस्थापनाचा होता. त्याची मिनिट्स मागितले. ते म्हणले आम्ही मिनिट्स देतो, परंतु म्हणजे कामगार कल्याण अधिकाऱ्याचं मत विचारात न घेता या घनकचरा व्यवस्थापनाचे जे प्रमुख आहेत त्यांनी संदीप कदम त्यांनी हा विषय पुढे नेला असा स्पष्ट आरोप माझा त्यांच्यावर आहे. आयुक्त आहेत महापालिकेचे राजेंद्र भोसले, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलंय तुम्ही? हो, त्यांच्यापर्यंत काल पोहोचवलं सगळं आम्ही. तास त्यांना भेटणार आहोत आम्ही.
त्यांच्या पुढे म्हणजे काल ईमेल केला, कारण काल सुट्टी होती, त्यामुळे ईमेल केला आहे त्यांना. BP पृथ्वीराज म्हणून आपले अतिरिक्त आयुक्त आहेत, त्यांच्याविषयी कानावर घातलं आहे. हे खालचे अधिकारी आणि हे कंत्राटदार यांनी एकात हात घालून विशिष्ट एवढं मोठं 147 कोटी 158 कोटीचं काम हे ठराविक लोकांना देऊन स्वतःचा मलिदा मोठा काढून घेण्याचा हा षडयंत्र आहे. हा पुणेकरांच्या खिशातनं पैसा चोरण्याचं काम आहे. शेवटचा प्रश्न तिघांनाही की हे सगळं झाडकाम होतं, पुणे स्वच्छ झालंय आणखी जर 10 कोटी 11 कोटी जास्त जात आहे? पुणे स्वच्छ होणं आणि हे टेंडर ह्याचा काही संबंध नाही आहे. पैसे कमवण्याचं हे टेंडर आहे, त्यामुळे ह्याच्यामुळे पुणे स्वच्छ होईल ह्याच्यावरती माझा विश्वास नाही. जेवढी माणसं लागणार म्हणजे 5138 माणसं लागणार, तर त्याच्यामध्ये 30-35% माणसं कामगार बोगस दाखवून त्यांचे पगार उचलतात. म्हणजे 30% म्हणजे या 5000 मधले 30 जर बघितले तर 1500 लोकांचा रोजचा पगार हा कंत्राटदार आणि अधिकारी मिळून घेणार. अच्छा, हे खूप गंभीर आरोप करतायत. गंभीर आरोप. मी जाणीवपूर्वक विचारपूर्वक त्याचं कारण असं आहे, केसकर म्हणतात ते बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की जी नवीन गावं महानगरपालिकेत आली आणि जे 4 वॉर्ड ऑफिसेस झाली, ह्या 4 वॉर्ड ऑफिसेसमध्ये गेल्या 10 वर्षात एकही कामगार महानगरपालिकेतर्फे भरला नाही. आपण जर आकडेवारी बघितली तर कोंढवा असेल, हडपसर असेल, धायरी वडगाव असेल, या ठिकाणी 700 कामगार आहेत. म्हणजे कसबापेठ वॉर्ड ऑफिसला 50 कामगार आणि तिकडे 750 कामगार. म्हणजे कामगार भरती करायची नाही. का करायची नाही तर आपल्याला ह्याच्यातून मलिदा खाता आला पाहिजे. नाही, आपण बघतो या भागामध्ये जी काही नव्याने समाविष्ट झालेली गावं आहेत, तर दुर्दैवाने खूप सगळी अस्वच्छता, खूप सगळा गचाळपणा त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो की जो कचरा उचलला जायला हवा, जे अपेक्षित आहे, तर ते नाही आपल्याला पाहायला मिळत. जे कामगार ठेकेदार पद्धतीवर घेतले जातात आणि जे कायमस्वरूपी कामगार आहेत, कायमस्वरूपी कामगारावर तरी बंधनं असतील, पण हे ठेकेदारांच्या कामगारांवर रोज कामाला येतात का, दिलेलं काम नेमून दिलेलं काम करतात का, ही तपासणारी यंत्रणाच नाही. यंत्रणा असून ती अडगळीत पडलेली आहे. ती मुद्दाम अडगळीत ठेवलेली आहे की हे कुणाला दृष्टिक्षेपात येऊ नये. ही बोगस जी कामगार दाखवून बिलं काढतात ना, त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. या सगळ्या प्रकाराबाबत पुणे महापालिकेचे जे आयुक्त आहेत राजेंद्र भोसले यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून फोन उचलला गेला नाही. आणि इतरही जे कोणी जबाबदार अधिकारी आहेत तेही याबद्दल माहिती द्यायला तयार नाहीत. या सगळ्याची चर्चा पुण्यामध्ये आत्ता होते आहे. त्यातून संशय आणखी बळावतोय. आणि सुरुवातीला जसं म्हटलं की पुण्याच्या कचऱ्यात सोनं दडलं आहे, अर्थात हे सोनं कोणाला सापडतं आहे हे आपण या सगळ्यांच्या सांगण्यातून ऐकलं. पुणे मात्र दिवसेंदिवस अधिक बकाल होत आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.